नमस्कार रामभाऊ. तर आपण गणपतीला नमस्कार करून जवळजवळ 21 दिवस हा अध्याय आपल्याच्याने वाचणं झालं नाही बरोबर. कारण की 21 दिवस आपण परम कष्ट आणि गिरजाचे आईवडील यांना समाधान देण्याच्या मागे लागलो होतो. तर बरीचशी घडामोड करून गुजरात सावरले मी आणि आपलं गाव पण सावरत आहे आता आईवडिलांच्या पुण्याने. तर 21व्या अध्यायामध्ये आपण मुंबईला थांबलो होतो. त्याच्यानंतर आपण बजरंगबलीच्या मंदिरामध्ये थोडी साधना करून तिकडे पण ग्रंथांच्या बऱ्याचशा ओळीमध्ये थांबलो होतो आपण. आणि आज योगायोगाने मोबाईल चार्जिंग करायला जागा मिळाली. कारण की माणसं कशी झालीत माहिती काय, पैसा पिपासू स्वार्थी मतलबी माणसं आली जगामध्ये. म्हणजे आपण मोबाईल चार्जिंग लावायला गेलो ना, तिकडे पण माणसं एकमेकाचा अपमान करतात. आणि हे कसं आहे, हे एक सद्गुरू आहेत आपले, म्हणजे मल्हार साहेबांचे एक सद्गुरू आहे. त्यांच्या घरी मोबाईल चार्जिंगला जागा, जेवण खावण चाय पाणी सगळं मिळतं. फक्त आपल्याला हे खंडोबाचं मंदिर आहे ना, हे चांगलं बांधायचं आहे. म्हणजे तिकडे जर आपण 20 करोडचं बांधलं घाटकोपरला, किंवा 50 करोडचं बांधलं, तर हे आपल्याला कमीत कमी 1.25 करोडचं बांधायचं आहे, असा माझा स्वतःचा संकल्प आहे. कारण की आपल्याला जो लाल रंगाचा खंडोबा आहे, तुम्हाला मी फोटो पाठवत होतो याने, बहुतेक काल तो फोटो पाठवला मी तुम्हाला खंडोबाचा. तो जो लाल रंगाचा खंडोबा आहे ना, जिथे तुम्ही आता मंदिर बांधता तिथे साक्षात्कार झालेला आहे आपल्याला बालपणी. म्हणजे लालबत्तीचा खंडोबा असं म्हणता येईल त्याला आता, बरोबर. तर श्रीकृष्णाला नमस्कार करून परेशाय नमा परमेश्वराला नमस्कार केलेला आहे. असो होय गोपवस्ते नेलिया सवस्तर भरला तया तव सत्यलोकी ब्रह्मया झाला क्षण एको तव स्मरण झाले चतुरानना गोकुळी श्रेया गोधना अकांत वर्तला असेल जाना गोपवस्ते विन जेने आनंद विले तिन्ही लोक तया चिया काहीसे वियोग दुःख हे सामर्थ्य ब्रह्मा चतुर्मुख नेनिजे देखा. म्हणे सीता अभिमाने रावण वधिले शंका होऊन मीन वराव रूपे दारुण हिरणाक्ष वधिला प्रल्हाद कैवार सकोप होऊन वधिला हिरण्यकश्यपे तो याचा शक्ती प्रतापकोपे काही झाला. ऐसे बोलता नारदासी सत्य लोकी होऊन वेगेसी आपले मृत्यू लोकासी पाहो आला. तव विज्ञानशक्ती विस्तारू दिव्य प्रताप देखील थोरू वसते गोपाळेसी शाडून धरू क्रीडता वृंदामणी त्रिभंगी ठाकुणी मुरारी वेणू वाईला मधुरस्वरी कृष्ण पवाडे नानापरी गाती गोपाळा. तर आता इथे हे बॅटरीचे काही नियम आहेत रामभाऊ, तेव्हा ती बॅटरी शांत झाली तरी आपण ह्या वरच्या लाईटमध्ये वाचू शकतो आपण. आणि 7व्या आणि 5व्या ओळीमध्ये आपण आता त्रिभंगी ठाकुणी मुरारी वेणू वाईला मधुरस्वरी कृष्ण पवाडे नानापरी गाती गोपाळा एक पावे मोहारी सुताळ वाजविता ती टाळिया गोळ शिंगाचा गजरी कल्लोळ करिता ती देखा ऐसा तुंबळ घोष ध्वनी पडिसाद उमटे गगनी ऐसे आनंद भरित धरणी देखिले वसते गोपाळा. ब्रह्मया विस्मय झाला मणी म्हणे मज येता देखुणी कवणे वेळा चक्रपाणी आणिली वसते गोपाळ. तर आता ह्या 11 ओळीमध्ये देवाने श्रीकृष्णाने काय केला, चमत्कार केलेला आहे रामभाऊ. चमत्कार असा केला की ब्रह्मदेवाला काय गर्व झाला होता की सगळी गायी वस्त लपवली होती त्याने, बरोबर. आणि त्या ब्रह्मदेवाचा अहंकार जिरवण्यासाठी श्रीकृष्णाने आता काय केलेलं आहे, तर प्रत्यक्ष सगळी गायी वस्त आणि गोपाळगडी परत तयार केलेले आहेत, बरोबर. तर हा देवारा आपला पूर्वजन्मातला देवारा आहे रामभाऊ. असं कुणीही कुणाला भेटायला जात नाही. इकडे समोर हा जो पडदा दिसतो ना तुम्हाला, तिथे साती आसऱ्यांनी आपल्याला 2 मंगळवारी कंटिन्यू दर्शन दिलेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे भरपूर काही गोष्टी आहेत, पण ते आपण रात्री आपल्याला एक विचित्र साक्षात्कार झाला आहे. नागलोकांमधला अति बलाढ्य साक्षात्कार झाला आपल्याला.
आणि काही डेंजर देवतांचाही साक्षात्कार झाला आहे रात्री. इथेच ह्या पुढे थोड्या अंतरावर झालं आहे. आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला जे आपल्यावरती कोणी काय केलेलं होतं वाईट गोष्टी, त्या पटापट 2 वेळा तुटल्या. म्हणजे ह्या खंडोबाकडे अशी एक शक्ती आहे की तो माणसाला सोज्वळ जगामध्ये घेऊन जातो. बरोबर. तर अक्कलकोट स्वामींच्या कृपेने जवळजवळ आपण इथे 5 फोटो मांडलेले त्याला, हे दादरच्या मठातले, आणि आईवडिलांच्या पुण्याने हे सगळं घडत चालले. आणि आपल्याला काय खूप मोठा महाराज वगैरे काय बनायचं नाही रामभाऊ, मठ बनती काही नको आपल्याला. आपण जे गणेश मंदिर चालू करणार आहे, पहिल्यांदा हे खंडोबाचं मंदिर बांधूया आपण, त्याच्यानंतर जे गणेश मंदिर आहे ते आपण बांधणारच आहे. बरोबर. तर त्याच्यातून जे अफलातून जे धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना जमलं नाही, किंवा त्यांचे ते संन्यासी गुरु होते, त्यांनी मला बोलवलं होतं खूप वेळा की तू आमच्याकडे चल मास्तर की काय करतोस. पण आपल्याला कसं चमत्कार वगैरे ह्या गोष्टी मी मानत नाही रामभाऊ, कारण की अक्कलकोट स्वामींनी, दत्तमाऊलीने आपल्याला चमत्कार करायला सांगितलेले नाहीतच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण ह्या ग्रंथाचं आता ह्या 9 ते 11 ओळींचं तुम्हाला मी अर्थ सांगणार आहे काय तो. पण 21 दिवस देवाच्या भक्तीमध्ये असा खंड होतो. जर आपण अफलातून पैसे कमवायला गेलं की दिवसाला बाबा 2 लाखाचा गल्ला तयार करेल, त्याच्यामध्ये 20,000 40,000 कमवेल, असं गुजरातला शक्य होत आहे, पण महाराष्ट्रामध्ये हे शक्य होत नाही. बरं. म्हणून मी फडणवीस साहेबांना एक विनंती करतो की महाराष्ट्रामधली जी माणुसकीची फळी आहे ना, ती पूर्ण बदली करा. कारण की माणुसकी जर अति उच्च शिखरांची असेल ना, तर मनुष्य धनपिपासू न बनता आई लक्ष्मीच आपल्या पायाजवळ लोटांगण घालते. म्हणजे इथे आई बसली, तिला राग येईल आता कदाचित, ही आईसाहेब आहे आपली, आणि ही म्हाळसा नारायणी आणि भानुदेवी आहे. यांना बोलेल आपला मुलगा काही पण बोलतो, पण तसं नाही रामभाऊ. जो मनुष्य धनपिपासू न बनता आता कुबेर भंडारी तर आपल्या पायाशी आलेले, बरोबर, पण आपण धन घेतच नाही, आपल्याला धनाचा मोह नाही आहे. बरोबर. आणि येत्या काळामध्ये आपल्याला इथे हे जे प्रभू श्रीकृष्ण आहेत, यांचा जो अथांग पसारा आहे पृथ्वीचा, तो जवळजवळ अर्ध पृथ्वीचं कवच मला दिलेलं आहे त्यांनी. बरोबर. आणि मग अर्धं राहिलं ते ट्रम्प साईडचं राहिले, म्हणजे पश्चिम दिशेचा जो पृथ्वीचा गोल आहे, ढोबळमानाने गतिमान नाही पकडायचा, स्थिर पकडायचा, तर तो गोल आपल्याकडे पूर्णच्या पूर्ण गोल येण्याची शक्यता आहे. म्हणजे वरा अवतारातील चमत्कार किंवा वामन अवतारातील चमत्कार आपल्या हातून होण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. कारण की आपण 5 वर्षामध्ये अखंड संन्याशी असा एक मोठा खटाटोप मांडलेला आहे घाटकोपरला. बरोबर. आणि काय बुजगावण्यांनी, काय कुत्र्यांनी काय केलं, आपली समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला, आपल्यावर स्त्री अस्त्र टाकण्याचा प्रयत्न केला. पण आईसाहेब गडावरची आई आहे बघा, इथे गडावरची आई काय, गडावरची आई काय करते माहिती काय, गडावरची आई आपल्याला कार्तिक अस्त्र पहिलंच देऊन टाकते, त्याच्यामुळे आपली तपस्या भंग होत नाही राम. बरोबर. तर असं गडावरची आई आपल्याला जीव लावते, पण आपण तिच्याकडे जात नाही आहे, आपल्याला वेळच भेटत नाही असं आहे. आणि घाटकोपरच्या पुण्यासाठी आजचं महत्त्वाचा हा जो ग्रंथ आहे, त्याच्यामधून आपण एकच घेऊ शकतो की ज्याप्रमाणे इथे खंडोबा मंदिर आहे, हे 1.25 करोडचं आपण बांधत आहे, तसंच तिथे घाटकोपरला आपल्याला 21 करोडचं खंडोबा मंदिर बांधावं. अतिशय प्रशस्त, तिथे हॉस्पिटॅलिटी, आयुर्वेदिक आणि निसर्ग उपचार असावेत, योग केंद्र असावं तिथं. म्हणजे आता तुमच्या भाषेत बोलतो रामभाऊ मी, नुसता दगडाचा देव आपल्याला चालत नाही रामभाऊ, तो जिवंत देव आपल्याशी येऊन समोर बोलला पाहिजे. बरोबर. आणि हे आपण कसं अधिकारी पुरुष असल्यामुळे देवाच्या घरी आपला श्रीकृष्णाचाच वसा आहे जवळजवळ, पण आपण स्वतःला श्रीकृष्ण अंश का बोलतो, कारण की लहानपण देवा मुंगी साखरेचा राहा. बरोबर. आणि ते आईचे पण बोल आणि तायवाडे मॅडमचे बोल सेम होते, त्याच्यामुळे आपण काय करत आहे, लहानपणच आहे, म्हणजे बाळ श्रीकृष्णासारखंच वागत आहे आपण. बरोबर. आता मी उज्जैनला परत जाईल आणि ती
अफाट शक्ती भोलेनाथांची घेऊन येईल घाटकोपरसाठी. तर ते मला आता गिरनार आणि उज्जैन परत जायचंच आहे, कारण की त्या आघात शक्तींची केंद्र आहेत त्या उज्जैनमध्ये, ते आपण येत्या काळात जागृत करणार आहे. बरोबर. आणि घाटकोपरला अशी स्फुरदीप्ती अजरामर ज्योत आपण लावली, पण ती लालबत्तीच्या ठिकाणी ती अजरामर ज्योत आपल्याला लावण्याचा म्हणजे मुकेश अंबानीपेक्षा मोठा प्रयत्न, रतन टाटापेक्षा मोठा प्रयत्न, आणि ते अडाणी तर अलीकडचे आहेत बरं, पण आपण रतन टाटाच्या घरातील जो जमशेदजी टाटा होते त्यांच्यापेक्षा अफाट असा प्रयत्न घाटकोपरला करणार आहोत. कारण की उद्योग क्रांती मी मुद्दाम थांबवलेली आहे, कारण की नुसती उद्योगाची लाट आणून फायदा नाही आहे. त्या मुलांना नुसती कामधंदे त्यांचं भविष्य देऊन फायदा नाही आहे त्या मुलांना. तर आपल्याला घाटकोपरला किंवा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात असं करायचं आहे की त्या मुलांचे आपण पूर्णपणे पालक होणार आहे. त्यांची जोपासना, त्यांच्या जीवनाची यंत्रणा आपण त्यांना देणार आहे रामभाऊ. बरोबर. तर अशी माझी योजना आहे, आणि ती योजना स्वामी समर्थ स्वतः चालवतात. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला मी 11 ते 11:15 मिनटाचा हा एक वैशिष्ट्यपूर्ण लेख आज यासाठी पाठवला की आज ग्रंथ वाचायला आपल्याला एखाद्या अधिकारी पुरुषासारखे वेळ भेटला. बरोबर. आणि हे ग्रंथाचं निरूपण आहे, त्याच्याबरोबर परमेश्वरी साक्षात्कार आहे. बरोबर. तर येत्या काळामध्ये आपल्याला जो जैन धर्माचा अतिभव्य ऋषीमुनींचा 7 ऋषींचा जो साक्षात्कार झालेला आहे, तो आपण जसाचा तसा घाटकोपर ईस्ट आणि वेस्टला परावर्तित करून तिथल्या लोकांचं जीवन आपण काय करत आहे, अतिशय सोनेरी अक्षराने लिहित आहे. बरोबर. आणि हा दांडगा प्रयत्न आपल्याला हे स्वतः मायबाप माणसादेवी, खंडोबा, आई भानुदेवी आणि त्यांच्या जोडीला ही सप्तशृंगी देवी, हे आपलं काम स्वतः करत आहे. देव स्वतः आपलं काम करत आहे. बरोबर. तर अशा प्रकारे हा 21 दिवसाचा मी तुम्हाला एक छोटासा दृष्टांत पाठवला आहे. याची अंमलबजावणी घाटकोपरला आपल्याला तात्काळ करायची आहे, कारण की येणारा जो काळ आहे तो उष्माघाती नसावा. मी आता जिथे बसलो तिथे मी जलयज्ञ केला रामभाऊ. त्याच्यात 1,000, 1,00,000 आणि परत 1,000, 1 कोटी असे जैन ऋषी नंग्या साधूफळाचे आणि ब्राह्मण, जे अस्सल ब्राह्मण म्हणजे कर्मठ ब्राह्मण आणि सारस्वत ब्राह्मण, यांचे जलयज्ञ मी ह्याच ठिकाणी केले. तर इकडची हवाच मी पूर्ण बदली करून टाकली. बरोबर. तर असे प्रयोग आपल्याला निसर्गात करता येतात रामभाऊ. आणि पहाटे 2:30 ते 3च्या दरम्यान जेव्हा मी एकटा असतो तेव्हा निसर्गातल्या बऱ्याचशा शक्ती आपल्या पायाजवळ आता लोळून घेत आहेत, म्हणजे दत्त माऊलीने आपलं ऐकलेलं आहे. बरं. तर येत्या काळात आपण त्या जनार्दनगिरी महाराजांसारखं फक्त राष्ट्रसंत होऊ, किंवा फक्त संसारिक होऊ, किंवा फक्त उद्योग क्रांतीने नटलेला महामास्तर होऊ, किंवा मुलांचा गुरुकुल धारण करणारा स्वामींसारखा सद्गुरू होऊ, हे आपल्याला सांगता येत नाही राम. ओके. कारण की हे आपल्याकडून देव करून घेत आहे सर्व काही. आणि मला पहिल्या 21 दिवसामध्ये एवढे साक्षात्कार होत नव्हते राम. मला जास्तीत जास्त 1-2 चमत्कार व्हायचे आणि त्यालाच मी धन्य समजायचो. आता कसं आहे, 24 तास आपल्याला साक्षात्कार होत असतो, 24 तास. आणि हे सगळं बलराम भ्राता आहे म्हणून होत आहे. बरोबर. चला, स्वामी समर्थ. जय भारत माता, जय शिवशंकर.